हा पक्षाचे नेते बच्चू कडू आपल्या सोबत आहेत। भाऊ, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। विरोधी पक्षनेते अद्याप या ठिकाणी निवडले गेला नाही। आज शक्यता आहे निवड होण्याची। मात्र भास्करराव जाधव म्हणतात की मला पदाची लालसा नाही। कसं पाहतात? विरोधी पक्ष खरं तर आत्महत्या झाल्याबरोबर त्या गोष्टी तिथे मांडणे तसं जाणे, कारण त्यांनी पण ते पाप केलं आहे ना। विरोधी पक्ष सुद्धा कधी ना कधी सत्तेत होताच आणि सत्तेमध्ये आत्महत्या थांबल्या का? आज तुम्ही जर भारत देशाचा एकंदरीत आत्महत्येचा विचार केला तर 3 लाख लोक दरवर्षी आत्महत्या करून मारतात। हे लहान आकडा नाही आहे, लक्षात घ्या। त्यात विद्यार्थी आहे, युवक आहे, शेतकरी आहे। अर्ध्यापेक्षा जास्त लोक हे शेतकरी आणि युवक आहे आणि ते शेतकऱ्याचे मुलं आहे। आता मग मला एक सांगा, धर्माच्या नावानं जास्त मेले लोक का धोरणामुळे जास्त मेले? धर्माच्या नावानं कमी मेले आणि धोरणामुळे जास्त मरतात। मग सरकारच्या धोरणाच्या विरोधात तरुणांना उभे राहिले पाहिजे का धर्मासाठी उभे राहिले पाहिजे? हा पुन्हा प्रश्न आहे, लक्षात घ्या। धर्म महत्वाचा आहेच, पण धर्मानं जगवणं शिकवलं आहे, लक्षात घ्या। आणि जगणं आम्हाला जगता येत नाही आणि म्हणून जर सरकार अडवायचं असेल तर धर्म म्हणून ते सरकार उखडून फेकलं पाहिजे। ते कोणाचं असू दे, कोणत्याही पक्षाचं असू दे। चुकला तर ठोकावं, हे छत्रपतीनं, अहिल्यादेवी होळकरांना आणि आम्ही पाहतोय महात्मा फुल्यानं, बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला शिकवलं आहे। त्याचं आम्ही स्मरण ठेवणं फार गरजेचं आहे। कुणाल कामराचा सध्या प्रकरण वादाचं ठरतंय। त्याच्यावर गुन्हे सुद्धा दाखल होत आहेत। नंतर अनेक धमकीचे कॉल्स येत आहेत। काय वाटतं तुम्हाला की हे योग्य आहे? तो तर बीजेपीचा कार्यकर्ता होता, फडणवीस साहेबांचा अतिशय जवळचा माणूस होता आणि त्यानं असं बोलावं हेच दुःखाची गोष्ट आहे, लक्षात घ्या। अशा पद्धतीनं बोलत असेल, कुठलाही महापुरुष एका जाती धर्मापुरता नव्हता। त्यांनी सगळ्या जाती धर्मासाठी काम केलेलं आहे। जात तर आम्ही लावली त्याला, आणि म्हणून अशा प्रकारचं बोलणं वाटते ते महाराष्ट्राचा द्रोह आहे तर नव्हे तर देशाचा आहे। त्याला महाराष्ट्राच्या बाहेर हाकला काही दिवस, परिपार करा। वाघ्या पुत्राची जी समाधी आहे ती रायगडहून हटावी अशी मागणी होते सतत। वाटते त्याचं खरं परीक्षण सरकारनं केलं पाहिजे, थर्ड पार्टी मिळून, का वाघा पुत्रा कसा आला आणि समाधी कशी आली याचं एकदा जर हे केलं, कारण तिथे त्याचा जिथपर्यंत अभ्यास करत नाही, समिती तयार करून त्याचा अभ्यास करावी आणि जे खरं खरं काय आहे, काय सरकार काय करतं आहे, भांडणं लावायचं व्यवस्थित काम करतं, हे सरकारचं काम आहे का ते खरं काय आहे खरं शोधणं नाही आणि मग त्याच्याहून एक आंदोलन उभं राहिलं म्हणजे मग पुन्हा तेच आहे वाघा समाधी हे, म्हणजे इथं आमच्या समाधी घ्यायची वेळ आली त्याचं काही नाही आहे देशामध्ये। मग कुत्र्याची समाधी राहिली पाहिजे काय, नाही राहिली पाहिजे काय? नाही, त्यांना बरं आहे, आजकाल धंदा झाला हा। कोर्टकडला लपण्यासाठी या ठिकाणी भाजपनं तेलंगणामध्ये मदत केली असं काँग्रेसचा आरोप आहे। माझं म्हणणं आहे का कोणी मदत करू दे, काय दे, काँग्रेस काही फार धुतल्या तांदळाची आहे काय? त्यांनी सुद्धा काय केलं देशामध्ये? तुम्ही सांगा, 2004ला स्वामीनाथन स्थापित केला, 2006ला स्वीकारलं स्वामीनाथन आयोग आणि 6ला स्वीकारल्यानंतर काँग्रेस 10 वर्ष सतत होती। मग 10 वर्षात स्वामीनाथनची एक ओळ तरी अंमलबजावणी केली का? तेच आहे ना आखरी, ते सूर्यावर चंद्र का खेळ आहे आणि ते व्यवस्थित खेळत राहतात। चित्रा वाघ यांनी काल जे वक्तव्य केलंय की तुमच्यासारखे 56 पाया खालून गेले अनिल परबांना म्हटलंय त्यांनी, कशा पद्धतीने पाहतात? त्या महिला आहे म्हणून ह्या बोलू शकल्या, ते माणसानं महिलेला बोललं असतं तर काय झालं असतं? हा एक थोडा म्हणजे आलेला नवीन जर आपण विचार केला, मी एक सुंग्या हे अनिल ते परबनं असं म्हटलं असतं मग काय झालं असतं? मग महिलांनी कसं बोलावं हे चित्रा वाघला सांगायची गरज नाही। सोलापूर जिल्ह्यातले 4 आमदार जे ते अजित पवारांच्या संपर्कात आहेत, शरद पवार गटाचे। आता पवार साहेबच मला वाटतं अजितदादा सोबत जाईल असं वाटतं। कॅमेरामॅन निलेश मिश्रा त्यांनी सोडून TV9 मराठी बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।